नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आपण आलो आहोत साताऱ्यातील गोडोली इथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. 16 सख्यांचा मध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा खेळ खेळायचे आहेत, हुकमाची राणी व्हायचंय. तेव्हा अजिबात आपण वेळ घालूया नको आणि सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कारण आपल्याला खेळ खेळायचे आहेत, माहेरबद्दल जाणून पण घ्यायचंय. पण खेळ खेळण्यासाठी आपल्या 10 ताई लागतील आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. त्या कोण आहेत त्या 10 ताई? तरी पटापट या, लवकर लवकर या इथं. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाण. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हसली ती फसली, हसली हे राहिलंय मध्येच. हसली ती फसली हे. हसली ती हसली ती हसली ती फसली हे राहिले मध्येच. हे राहिले हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? हसली फसली हसली ती फसली. अरे बापरे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई आता तू एकदा शेवटचा. रेडी? 1 2 3. हसली ती हसली लवकर लवकर लवकर. 1 2 3. नाचत नाचत. ठीक आहे. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना अगदी जागेवरतीच नृत्य सादर करायचे, जसं तुम्हाला येईल तसं. ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाचत असाल समजा अशा, आणि मी म्हणालो स्टॅच्यू, तर हे असंच उभं राहायचंय. असं सरळ उभं राहायचं नाही. स्टॅच्यू म्हटल्यानंतर जी ताई अशी सरळ उभी राहील ती ताई बाद. अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत आणि अत्यंत महत्वाची अट, नजर खाली ठेवायची नाही, तर सरळ किंवा वर बघायचे. ज्या ताईची नजर खाली असेल ती ताई बाद. जी ताई अशी उभी राहील ती सुद्धा बाद. जी ताई डोळे मिचकावेल ती सुद्धा बाद. ओके, रेडी आहेत सगळ्या? नक्की ताई? ओके, म्युझिक प्लीज. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं. झिम्मा फुगडी झालजी. झिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी. झिम्मा फुगडी झालजी. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. समिंदराचं भरलं गाणं, उधाण वार आलजी. समिंदराचं भरलं गाणं, उधाण वार आलजी. येड्या पेशा भक्तासाठी पुरत लागिर झालजी. लागिर झालजी लागिर लागिर झालजी पुरत लागिर झालजी. जांभळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. अरे अख्खा झाड फिरतंय इथं. वाजजी ढोल वाजवी ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी.
व्हेरी गुड. मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोबाटा झाला जी मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोबाटा झाला जी चोची मंदी चोच टाकूनी प्राण उष्ट झालं जी कोण म्हणेल हा सासू आहे? उष्ट झालं जी, Very good. उष्ट उष्ट झालं जी, जोरात action, जोरात action. झालं जी. आणि आता बघूया किती बघते माझ्याकडे डोळे हे करते ताई तू हसलीपणे बाद झालेली आहे. तू बसू शकते. ओके खाली पण बघ वर पण बघ सांगितलं होतं डोळे करायचं नाही हलवायचं नाही. बाद झाली ताई बाद झालीस. ताई बाद झाली. ऐकतच नाही ठरवलेलंच आहे. जांभूळ पिकल्या झाडाखा. या किती हसते ताई हलते पडे डोळे पण विचकावते ताई. तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. तू बसू शकते. व्हेरी गुड. अरे कोण रडायला लागले इथं इथं कोण रडायला लागले. ताई काय झालं ताई कशा पायी रडते ताई काय झालं ताई ताई रे सांगतच ताई. ताई डोळे हसते हसते पण आहे तू ताई तू बात या हल्लीच तू बाद झालेली आहे. तू बसू शकते. ए ताई ताई हस ना ग ताई ताई हस ना सगळ्या जणी अगदी ठरवूनच आलेले आहेत की हसायचं नाहीये. अरे बापरे किती हा उपमाची राणी होण्यासाठी किती अट्टहास. या हल्ली हल्ली ताई तू हल्लेली आहेस. तू बाद झालेली आहेस. पण खूप छान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत अगदी स्टॅच्यू राहिलेले आहेत. खूप छान. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. अरे हला अगं जांभूळ पिकल्या झाडाखाली. अरे अख्खं जांभूळ सगळं झाड अख्खच्या अख्खं झाड हलत होतं. हा खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच 2 ताई आता जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. हा तर जिंकणार ना ताई. हा आता एवढी आली आहेस दुसऱ्या खेळापर्यंत. जी काय नाचत होतीस पहिल्या खेळात. हा अख्खं झाड हलवून टाकलं जांभळाचं. हा व्हेरी गुड. पण होणार हुकमाची राणी होणार. मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. अरे बापरे ठीक आहे हरकत नाही. खूप छान. हा तर हा खेळ मी तुम्हाला सांगतो. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे एका वेळी एक स्ट्रॉ घेऊन या बाटलीमध्ये टाकायचे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई हे सगळेच्या सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. तिच्या नंतरची दुसरी. 1 2 3 म्हटलं तर हात मागे. फक्त स्ट्रॉ घेताना फक्त हात लावायचा स्ट्रॉला आणि तो स्ट्रॉ असा पकडायचा. कळलं. हा
आणि मग त्या बाटलीमध्ये टाकायचे. ओके, एका वेळी एकच स्ट्रॉ, एका वेळी 2 2 3 3 पकडू नका. हा, एका वेळी एकच स्ट्रॉ. ओके, कळले तुम्हाला हा खेळ? नक्की. चला या आपापल्या बाटली समोर उभे या. 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, पटकन पटकन पटकन, पटापट पटापट पटापट. शाबाश. हा शाबाश. झालं की हात वरती करायचंय. हा, लवकर लवकर लवकर. ओके ओके, शाबाश. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा हा, शाबाश शाबाश. चालू ठेव ताई. हा हा, ओके ओके. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे, ती ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं. तुम्ही आलेल्यात ह्या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटते? छान वाटते ताई? कसं वाटते? आणि ह्या खेळातूनच आता होणार आहे हुकमाची राणी. हा, ओके. हा खेळ मी सांगणारच आहे काय आहे, तो कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय, सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेऊया आणि त्यांच्या माहेरपणात जरा डोकावून पाहूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सुजाता प्रदीप मोरे. सुजाता ताई, माहेर कुठलं? कोडोल पांढरवाडी. आणि सासर? गोडोली. वा, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 13 वर्ष. 13 वर्ष झालेली आहेत. हो. काय करतात भाऊजी? बिझनेस करतात. कसा आहे स्वभाव भाऊजींचा? छान आहे स्वभाव, प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. हो. छान. खूप अगदी सुखात आणि आनंदात चालले. खूप खूप छान सुखात चालले. छान चालले. वाटलं ताई ऐकून. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल सांगायचं तर पप्पा मम्मी आहेत. पप्पा माझ्या आर्मीत होते, पण मी त्यांना पप्पा मम्मीने खूप माझ्यासाठी केलं. आणि आज म्हणजे खेड्यात राहत होते मी, आणि खेड्यात त्यावेळेला जेव्हा माझं शिक्षण झालं, डिप्लोमा झालं, त्यावेळेला एकही मुलगी आमच्या गावातून शिकत नव्हती. पण अशा अडचण म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती खराब असताना, कुठलीही सोय नसताना माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आज जी काय आहे मी, ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. वा, किती सुंदर. काय सांगशील मग या माध्यमातून आज आई आणि बाबांना? त्यांना हे कळाल्यावर खूप अभिमान वाटेल. आणि एवढंच सांगेन की तुम्ही म्हणजे माझी स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत केली, आणि असेच माझ्यावर आशीर्वाद राहू दे. आणि मी इथून पुढे आता तुमच्यासाठी, मी तुमचे आता स्वप्न पूर्ण करेन, मी तुमच्यासाठी जगेन. आता इथून माझे दिवस आहेत. वा, खूप छान ताई, किती सुंदर. छान बोललेस तू. कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून? छान वाटतंय. आज काहीतरी असं एक मंच भेटलाय बोलण्यासाठी, नाहीतर हे धावपळीच्या ह्याच्यात हे होत नव्हतं. बरोबर. पण आज छान, खरंच खूप मस्त वाटतंय. पण का कोणाच एक स्पेशल फील येते की काहीतरी वेगळं केलंय आज मी, स्वतःसाठी काहीतरी जगली असं वाटतं मला. आमचा 16 सेकंडचा कार्यक्रम त्यासाठीच असतो ताई. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं सर. आज म्हणजे मी थांबले कार्यक्रमाला ना, खूप मला छान वाटतं की खरंच मी थांबले ना. माझे सोनेरीक्षण आहेत आज हे माझ्या जीवनामधले. वा, खूप छान. खरंच खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग. आदिती जय बनसोडे. आदिती ताई, माहेर कुठलं? करंजे. आणि सासर? कोडोली. सासर कोडोली. किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ओ, कसा आहे 2 वर्षाचा संसार? खूप छान आहे. खूप छान आहे. कसे आहेत भाऊजी? मस्त. मस्त आहेत एकदम. ओके. काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेर म्हणलं म्हणजे एक मनातला हळवा कोबरा असतो ना, तसा आहे. आणि त्यात माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळं घरातले वगैरे सगळे आधी हे बोलत नव्हते, पण आई माझी बोलते अजून सुद्धा. आणि आई बद्दल सांगायचं झालं ना, तर ती अजून सुद्धा जन्मापासून ती माझ्या बरोबर माझ्यासाठी झटते, आणि अजून सुद्धा ती माझ्यासाठी एवढं करते ना.
की मला तिचा आभार मानण्याशिवाय मला हेच नाही. माहेरचे कोणीच बोलत नाही? नाही म्हणजे वडील नाही आहेत मला, मामा आणि आई बोलते, बाकीचं कोण बोलत नाही. भाऊ वगैरे कोणी बोलत? भाऊ पण नाही. भाऊ पण नाही. आई बोलते ना? आई बोलते आणि वडिलांची जागा घेतली ती माझ्या नवऱ्याने घेतली. तर आता जे काय आहे ते त्याच्यामुळेच आहे, नवऱ्यामुळे माझ्या. वा, खूप छान. काय सांगशील आईला या माध्यमातून? आईला थँक्यू म्हणून सांगायचं, एवढं सांगायचं आहे की तुझ्यामुळं जे काय आहे ते तुझ्यामुळेच आहे. एखादा असा कुठला प्रसंग सांगावासा वाटतो ते? प्रसंग असं नाही, पण तिने केले, भरपूर केले. खूप केलेलं. आई असतेच त्याच्यासाठी. ते बरं, कुठला पदार्थ आईने शिकवला तुला माहेरी असताना? तिनं असं काय म्हणजे असं बंधन नाही घातलं की तुला करायचं ना तेव्हा तू कर. अच्छा. बंधन असं कधीच घातलं नाही. ओके. पण मग आता दिवसातून किती वेळा फोन होतो आईला? होतो, 2-3 वेळा होतो. हां. सगळ्यात आधी काय विचारते आई? बरी आहेस का? बरी आहेस? काय करते? माझं बाळ पण आहे छोटं, तर तिच्याबद्दल पण म्हणजे बाळ कसं आहे काय ते विचारते. आठवण येते खूप? खूप. कसं वाटतं छान बोलून इथे? खूप छान वाटतंय. मन मोकळं करायला पण असं कधीतरी पाहिजे ना. बरोबर. आणि हे तर तुमच्या हक्काचं मंच आहे, हे हक्काचं आहे तुमचं, हे व्यासपीठ की जिथे तुम्ही तुमच्या मनातलं व्यक्त होऊ शकता. हो. नक्की छान वाटलं तुला? हो. नक्की. हो. आता आपण खेळायला सुरुवात करायची शेवटच्या. हां. चला तर मग आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि ह्या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर ताट आहे, ताटामध्ये एक उलटणं आहे. काय आहे? उलटणं आहे. ओके. 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय की डाव्या हातात ताट घ्यायचं, उजव्या हाताच्या उलटण्याने हे सगळे पत्ते असे उचलायचे आणि आपल्या ताटामध्ये टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या ताटामध्ये टाकेल ह्या उलटण्याने ती असणार आहे विजेते आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. पण हे इतकं सोपं नाही. 1 2 3 म्हणायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे आणि मग पत्ते जास्तीत जास्त गोळा करायचे उलटतील. ठीक आहे? त्यात तुम्ही चला, मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या बरं. हा 1 2 3 म्हटल्यानंतर एक थांब ना, आधी 1 2 3 म्हणू तर दे, केवढी घाई आहे ताई. हा 1 2 थांब थांब थांब, एक केवढी घाई आहे. 1 2 3. शाबास शाबास. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. कुठे तिथे एका जागेवरती उभं राहूनच, एका जागेवरती उभं राहूनच आणि मागे उलटणं मागे पकडायचंय, मध्ये पकडायचं नाहीये. काही उलटणं तुझ्यात ताई, उलटणं मागे. हा अजून मागे मागे अजून. हा ओके ओके. शाबास शाबास. हा शाबास शाबास शाबास. आणि व्यवस्थित उचलायचं आणि टाकायचे आपल्या ताटामध्ये. पत्ता फ्राय, खेळाचं नाव पत्ता फ्राय. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. दहा 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. बस थांबायचे थांबायचे. निर्णय तुमच्या समोर आहे. पत्ते मोजायची गरज आहे. हे आदिती ताईचे पत्ते आणि हे आहेत सुजाता ताईचे पत्ते. मोजायची गरज वाटते तुम्हाला? नाही की नाही? निर्णय तुमच्या समोर आहे. विचारलेलं बरं बाबा. हा ताई वाटतं मोजावेसे?
कोण आहे विजेती? नक्की? हो. हा ओके. चला तर निर्णय तुमच्या समोरच आहे. या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि विजेती ठरलेली आहे सुजाता ताई. जोरदार टाळ्या. उपविजेती ठरलेली आहे आदिती ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, इथपर्यंत खेळ चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. व्हेरी गुड. त्या बात आहे. हा पण ह्याच कपातून चहा कॉफी प्यायची आहे. हो, भाऊजींना द्यायची आहे. हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप गप. ओके. मी आपलं माझं काम करतो बाबा. हा आणि आपल्या या भागाची हुकमाची राणी झालेली आहे सुजाता ताई. जोरदार टाळ्या. खूप खूप छान वाटते मला आज. खूप छान वाटतं. खूप मस्त वाटतंय. सगळ्यात आधी तुम्हाला फोन करून सांगणार आहे मिस्टरांना. असे खेळ आधी कधी खेळली होती? शाळेत खेळी, त्यानंतर आत्ताच लग्न झाल्यानंतर 13 वर्षाने. 13 वर्षांनी. वर्षानंतर भारी वाटते की नाही? एकदम खूप मस्त वाटतंय. एकदम बालपणात गेल्यासारखं वाटतं. छान. हो खरंच. खूप खूप अभिनंदन ताई तुझं अगदी मनापासून. एक Thank you. सेल्फी मात्र तुझ्या बरोबर हो. काढणार आहे. खूप खूप अभिनंदन ताई. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. खूप छान वाटलं. मंडळी कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग? छान वाटला की नाही? मजा आली की नाही? अहो मग हा आपला कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे. तुम्हाला सुद्धा माहेरपणाची आठवण झाली की नाही? तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा लाडका आणि धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाचणीच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा.